डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। नगर शहरामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी होत असतानाच चितळे रोडवर मिरवणुकीला गालबोट लावण्याचं काम विक्रम राठोड यांनी केलंय। अण्णाभाऊ साठे यांची मिरवणूक उत्साहात सुरू असताना विक्रम राठोड यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मिरवणूक बंद पाडली। त्यामुळे सकल मातंग समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सकल मातंग समाजाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देत केली गेली आहे। चितळे रोड येथील नेता सुभाष चौकामध्ये काही जातीवादी हिंसक असा चक्र विक्रम राठोड आहे याने या ठिकाणी मिरवणूक बंद पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला व आमच्या सहकारी मित्राला या ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना दमबाजी केलेली आहे। याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज एसपी साहेबांना भेटलो व एसपी साहेबांना विनंती केली की एसपी साहेबांनी त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत काय गुन्हा दाखल झालेला आहे त्याला त्वरित अटक करावी व त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही सकल मातंग समाजातर्फे निवेदन दिलेले आहे। चितळे रोडवरून सतत सामाजिक धार्मिक मिरवणुका काढल्या जातात, त्यामुळे विक्रम राठोड यांना चितळे रोड तडीपार करण्याची मागणी भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप यांनी केली आहे। काल मी या ठिकाणी नव्हतो, मी शिर्डीला एका कार्यक्रमाला होतो आणि घटना झाल्यानंतर मला कळालं की तो चितळे रोडचा कोण तो हरामखोर विक्रम राठोड आहे। तरी आमचा बाप असणारे मातंग समाजाची अस्मिता असणारा मातंग समाजाचं दैवत असणाऱ्या अण्णाभाऊ साठेची जयंती त्यांनी अडवली आणि तिथल्या काही तरुणांना मारहाण केली। ठीक आहे, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, चूक कोणाची नाही मला माहित नाही, परंतु विक्रम राठोड आपल्या कुटुंबाचा तुम्ही इतिहास अगोदर समजून घ्या। तुमचे वडील अनिल राठोड या नगर शहराला दारू, मटका, जुगार सगळे व्यवसाय अनिल राठोडनी शिकवलेले आहेत। या नगर शहरातल्या 2 नंबर धंद्याचा संस्थापक अध्यक्ष म्हणून अनिल राठोडकडे पाहिल्या जात होतं। तरी या भोळ्या बाबड्या जनतेने 30 वर्षापासून त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि तसं तर आमचा बाप हा तसा नाहीये। आमचा बाप हा महापुरुष आहे। अण्णाभाऊ साठेची त्यांची कल्पना होऊ शकत नाही आणि तुझ्यासारख्या बापाला जर आमच्या नगर शहरातली जनता जर स्वीकारते तर या अशा ऐतिहासिक असणाऱ्या महापुरुषाला सकल मातंग समाजाचं दैवत असणाऱ्या अण्णाभाऊ साठेची जयंती तू बंद पाडली। हरामखोर, तुझा हा जो प्रकार केलेला आहे तो खूप निंदनीय आहे आणि म्हणून आता एसपी साहेबाला आम्ही या ठिकाणी समाजाच्या वतीने शिष्टमंडळ भेटलेलं आहे आणि आम्ही एसपी साहेबाला सांगितलंय की चितळे रोडून जाताना मातंग समाज हा सोडून द्या, अण्णाभाऊ साठेची जयंती हा विषय बाजूला ठेवा, परंतु कुठल्याही महापुरुषाची जयंती ज्यावेळेस चितळे रोडून जाते, सामाजिक कार्यक्रम ज्यावेळेस तिथून उत्सव त्यावेळेस त्याच्याकडे चितळे रोडून जातो त्यावेळेस हे विक्रम राठोड हे गुंड प्रवृत्तीचा असणारा जातीवादी असणारा विक्रम राठोड याचं टोक त्या रस्त्यावर थांबतं आणि आया बहिणीची छेडछाड करण्याचं काम या विक्रम राठोडचं टोक करतंय। आणि म्हणून आम्ही एसपी साहेबांना सांगितलंय की ज्यावेळेस सामाजिक उपक्रम हे चितळे रोडून जात असताना 2 दिवस अगोदर त्याला कल्पना द्यायची आणि त्याला 2 दिवस जोपर्यंत उत्सव साजरा होत नाही तोपर्यंत त्याला तिथून तडीपार करावं अशी मागणी आमची आहे। आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला, पोलीस प्रशासनाचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि म्हणून सकल मातंग समाजाच्या वतीने आमची अशी विनंती आहे की लवकरात लवकर विक्रम राठोड आणि त्याच्या टोळक्यांना अटक करावी एवढी आमची मागणी आहे। एवढं बोलतो। यावेळी सकल मातंग समाज मोठ्या संख्येने हजर होता। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये। डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान। ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर।
संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.